यस, जय सानपाडा वर्सेस तन्वी 11 कोपरखिरणी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय या इनिंगच्या संपण्याच्या आधी आपण टॉससाठी या, कारण की वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. आज 12 सामने देखील खेळवायचे आहे, त्यामुळेच अंधाराच्या आधी फायनलचा सामना उरकायचा. त्यासाठी विनंती असेल की जय सानपाडा त्याचबरोबर तन्वी 11 कोपरखिरणी आपण मंचावर या टॉससाठी. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वोत्तम डावखुरा खेळाडू नवी मुंबईची आणि नवी मुंबईचा भूषण, कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये 8 बॉलमध्ये 33 धावांची विस्फोटक फलंदाजी केली आणि त्यात लगवलेले 5 खणखणीत षटकार. आता कडवा आव्हान असेल, ज्याने कांगा लीग गाजवली, ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या असा रफ्तार का सौदागर गंगाधर इंगोले गोलंदाजी मार्कवर. कडवा आव्हान असेल नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा कोहिनूर भूषण पाटील. पहिला बॉल या मॅचचा, पहिल्याच बॉलवर आक्रमण, पहिल्याच बॉलवर टायमिंग बेमिसाल, पहिल्याच बॉलवर का मी भूषण पाटील कोहिनूर असा संबोधलं जातोय, दाखवून देतोय क्रॅकिंग षटकार. 6 धावा. महिन्याची झाली कार पालखी नाही अजून निघाली ना बोलवा फुलवाल्याला माझे आईची पालखी सजवा. थँक्यू. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला, असा कडवा संघर्ष या मॅच मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी, तेज तरार टाकण्याचा प्रयत्न केला पण लाईन मिस केली आहे. नेहमीच म्हटलं जातं वेगाला महत्व नाही, वेगाने कुठल्या दिशेला जातो याला महत्व असतं. इथे वेग होता पण दिशा खराब होती. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातो. टीमची धावसंख्या 7, लॉस ऑफ 0 विकेट पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, त्या नियमाचं देखील पालन या षटकामध्ये गंगाधर इंगोलेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. म्हणूनच मी म्हटलं होतं की बेस्ट वर्सेस बेस्ट. एकीकडे षटकारचा बादशाह भूषण पाटील आहे तर दुसऱ्याकडे रफ्तार का सौदागर गंगाधर इंगोले गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन, मात्र दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काहीच प्रेशर असेल, काहीच वैविध्यपूर्ण गोलंदाजी करताना दिसतोय. अशी गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं गरजेचं असेल, कारण की समोर असलेला तगडा संघ, तगडा खेळाडू देखील आहे. इथे टॉपेज संधी आहे, फॉलो थ्रो मध्ये आणि जेल पकडला गेलाय भूषण पाटील. इथे मात्र विजय होतोय गंगाधर इंगोलेचा. हावी ठरतोय गंगाधर इंगोले. जो प्लॅन केला होता त्या प्लॅन मात्र एक्झिक्यूट झाला आणि तंबूच्या आश्रयाला परतलाय कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आज जर पाहिलं तर या मॅच पासून एक गाण्याची मैफिल एक वेगळे पण जाणवतोय. त्याचं कारण आहे प्रख्यात डीजे मास्टर आदेश म्हात्रे आज या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या सोबत जोडले गेलेत. अनेक नामांकित स्पर्धा ज्यांच्या मधुरमय संगीताने मंत्रमुग्ध केल्यात असे प्रख्यात डीजे आदेश देखील आहे. त्याचबरोबर प्रसाद याचं देखील मी कौतुक करतोय. कालपासून चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून देखील लगवलं गेलं. मनीषचं देखील कौतुक करतोय, कारण की कुठलंही आयोजन करण्यासाठी महत्वाचा दुवा म्हणजेच प्रेक्षक आणि समालोचक यातला दुवा काय असतो तर म्हणजे साऊंड सिस्टीम. ती साऊंड सिस्टीम चांगली असली तरच देखील प्रेक्षकापर्यंत आमचा आवाज पोहोचतो. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. नवीन आलेला फलंदाज समीर वारंगे अजून एक विस्फोटक फलंदाज आहे. गंगाधरला मिळते पहिली सफलता. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना
3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. इथे मोठा फटका, टॉप एज. पुन्हा एकदा संधी आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे पोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाला तो चेंडू देखील दिसला नाही, त्यामुळे तो आकाशाकडे बघत राहिला. म्हणूनच रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, रबर बॉलचा खेळ हा एक वेगळ्या पद्धतीचा आहे, कारण की आकाशाच्या रंगाप्रमाणे बॉलचा रंग देखील असतो, त्यामुळे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. यावेळेस उसळी घेणारा चेंडू होता. यश यांच्या मागे मास्टर माइंड किशोर मडवी देखील पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. 10 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते. मोठा अडथळा म्हणजेच भूषण पाटील सारखा मोठा अडथळा इथे मात्र दूर झालाय श्रीकृष्ण दिवा संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र या षटकातील अखेरचा चेंडू गंगाधर षटक हाताळत असताना 5 चेंडू आतापर्यंत पूर्ण झाल्यात. यावेळेस ते थर्रार अगदी बॅट घालू की नको असं झालं होतं, पण चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. तोपर्यंत षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11, 1 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 1-1-1 असं समीकरण आहे. तर जाऊया दुसऱ्या षटकाकडे. तोपर्यंत माहोल बदलतं संगीत, मन प्रफुल्लित करतं संगीत, मनाला तल्लीन करतं संगीत. एक म्युझिक ब्रेक नंतर पुन्हा येऊ दे. यू गाय यू आर. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. मॅजिक हँड मिस्टर मोहन राव. पहिलाच बॉल ब्लॉक होल पद्धतीचा, ही खासियत आहे मोहन रावची. यस धावची देखील होतोय. काय घडलं या मैदानामध्ये, गरज नसताना देखील हा निर्णय घेतला गेला आणि मोठा फलंदाज नमित जो कुठलाही चेंडू फेस न करता तंबूच्या आश्रयाला परतलाय. तोपर्यंत आपण जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. नवीन फलंदाज आपल्याला हेमंत पाटील पाहायला मिळतोय. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी, लेग स्टिक सोडून चेंडू पिच केला जातोय. पंचांचा इशारा येतोय. यस इट इज व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद, संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नितीन मडवीचं पाहायला मिळते. तोपर्यंत मिळेल सिंगल, एकेरी दुहेरीचं क्रिकेट. या इनिंगच्या सुरुवातीला पहिल्याच बॉलवर भूषण पाटीलने षटकार लगवला गेला होता. त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय श्रीकृष्ण दिवा टीमने. म्हणूनच या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा सर्वात बलवान टीम म्हणून गणला जातोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. इथे मोठा फटका समीर वारंगेच्या बॅट मधून आणि झेल देखील अफलातून पाहायला मिळतोय. कौतुक करीन क्षेत्ररक्षकाचं. प्रणय लाजबाब झेल. फलंदाज समीर वारंगे. बॅक टू द पॅव्हिलियन.
व्हेरी मच सतीश धनावडे. या टेनिस क्रिकेटसाठी देखील सतीश धनावडे यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम केले जाते. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. नवीन फलंदाज रोनित पाटील येतोय. पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली लेंथ, खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्य राखलंय. क्षेत्ररक्षक स्किट होईल तोपर्यंत मिळेल 2 धावा. टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 16 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते. काय गोलंदाजी आपण पाहू शकाल. जुगावच्या मैदानावर 4 बॉल मध्ये 4 विकेट घेण्याचा किमया याच मोहन रावने केले. तर या षटकात देखील अप्रतिम गोलंदाजी करताना दिसते. 5 आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचतीये. 16 लॉस ऑफ 3 विकेट. इथे पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. अंपायर सुमित यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. रोनित पाटील, रोनित अशोक पाटील, लेजेंड क्रिकेटर अशोक पाटील यांचा सुपुत्र आहे. त्याचबरोबर हेमंत ने देखील कमी वयात या कुमार 11 तुर्बेसाठी चांगलं क्रिकेट खेळलाय. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, मोठा फटका, पण टायमिंग चुकलं गेलंय. क्षेत्ररक्षक 2 त्याच्या खाली, पण फलंदाजाला परतावं लागेल. हेमंत बॅक टू द पॅव्हिलियन. तू चल मे आया असंच काहीतरी दिसतोय. फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. बॅट्समन बा तरी गीत अक्षरशः प्रेक्षकांना थिरकायला लागणारं संगीत आज डीजे आदेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा नवीन फलंदाज विकी पाटील, डेंजरस मॅन, नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू. ह्या वेळेस पुन्हा एकदा चांगलं षटक म्हणावं लागेल. मोहन रावचं एक मॅजिक स्पेल. या षटकात धावा खर्च केल्यात फक्त 6. टीमची धावसंख्या बाद जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर. त्याआधी जय सानपाडा, त्याचबरोबर तन्वी 11 कोपरखेडणे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या षटक संपण्याच्या आधी ही विनंती असेल आयोजकांच्या वतीने. तोपर्यंत ऐकू एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. आमचे उरणचे डोंगरानो करंजा गावचे आगरी कोली बघा नाचतान आवडीनो आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली. आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली. चला जाऊया राऊली. थँक्यू. येस, मयूर वाणी गोलंदाजीसाठी येतोय. पहिलाच बॉल, तेज तरार मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटचा कुठलाही ताळमेळ नाहीये. डॉट बॉलची सांगता मयूर वाणी अगेन्स्ट जर पाहिलं तर विकी पाटील घातक फलंदाज आहे. टीम साठी यावेळेस धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल कुमार 11 तुर्बे टीमला. येस, मागच्या मॅच मध्ये 6 चेंडूत 12 धावांची आवश्यकता असताना जिंकून दिली होती, डिफेंड केले होत्या. हा गुणवंत गोलंदाज मयूर वाणी. 2 बॉल डॉट. यावेळेस मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 2 चेंडू इथे डॉट केल्यानंतर मात्र एक नकारात्मक चेंडू. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 18 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ आहे. 18 धावा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचते. आता मात्र धावांची आवश्यकता असेल कुमार 11 तुर्बे टीमला, कारण की यावेळेस मात्र श्रीकृष्ण दिवा टीम अगेन चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. पाहूया, या षटकात अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. मयूर वाणी, मोठा फटका आलाय आणि तो चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून. विकी पाटीलच्या बॅट मधून येतोय. तुर्बे ब्रँडचा षटकार. चेंडू सीमारेच्या पार. 6 धावा.
आज देखे जरा किसमे हे दम, म्हणूनच दमखम दाखवावे लागेल विकी पाटीलला देखील. यावेळेस लाईन मिस केली आहे, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पेच केला जातोय, पंचांचा इशारा येते, व्हाईट बॉल. धावसंख्येला आकार येताना 25 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते. अजून या इनिंगचे 3 बॉल शिल्लक आहे. या 3 बॉलवर 2 चांगले फटके आले तर धावसंख्या समाधानकार होईल. तर पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका, हेलिकॉप्टर, चेंडू हवेत आहे, त्या खाली 3 क्षेत्ररक्षक. गंगाधर इंगोलेचा मात्र बॅलन्स चुकला आणि त्या बॅलन्सच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्या. खूपसा प्रयत्न केला होता गंगाधरने, मात्र 2 धावा टीमच्या स्कोर मोड मध्ये ऍड केल्या जातात. 27 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही या इनिंगचे 2 बॉल शिल्लक आहेत. या मॅच मध्ये रोमांच येईल. दोन्ही तगड्या टीम, एकीकडे आपण पाहू शकाल दोन्ही इनफॉर्म टीम या मॅच मध्ये खेळत असताना पुन्हा एकदा व्हाईट बॉल, इशारा दिला जातोय सुमित यांच्या माध्यमातून. सुमित पाटील पंचांच्या भूमिकेत देखील आणि स्क्वेअर लेग पंच यज्ञेश पाटील. तर आपण पाहू शकाल अजून या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर मयूर वाणी, स्ट्राईक एंडवर विकी. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता, मिस झालाय, स्वतःवर देखील नाराज झालाय विकी. चांगलं कमबॅक केलं गेलं, टिट फॉर टॅट, मला षटकार मारू शकतील तर मी देखील तुला डॉट बॉल काढू शकतील, ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. या इनिंगचा अखेरचा चेंडू, या अखेरच्या चेंडूवर निर्णायक टार्गेट किती सेट असेल या बॉलवर मात्र डिसाइड होईल अखेरचा चेंडू. हा वेळेस मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. या षटकात जर पाहिले तर तब्बल 4 नकारात्मक चेंडू आतापर्यंत हाताळलेत मयूर वाणीने. 29 धावा, 29. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 29. अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी मयूर वाणी गोलंदाजी मार्कवर. हा ट्रॅकर इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू मात्र मिस झालाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रयत्न देखील अयशस्वी होतोय. फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद होते. 1 धाव टीमला मिळते आणि 3 षटकांचा खेळ संपला गेला. 10च्या आस्किंग रन रेटने 30 धावा धाव फलकावर लागलेत. 31 धावांचा इथे मात्र टार्गेट ठेवलं गेलंय. येणाऱ्या 18 चेंडू म्हणजे 18 चेंडू 31 धावा असं समीकरण आहे. त्याआधी जय सानपाडा असेल, त्याचबरोबर तन्वी 11 कोपरखेडे असेल, दोन्ही टीमच्या कॅप्टनला कळकळीची विनंती असेल, प्लीज टॉस साठी या. तोपर्यंत ऐकू एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. डीजे प्लीज. माध्यमातून टॉस केला जाईल. जयंत सानपाडा वर्सेस तन्वी 11.
नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल. तर जाऊया चालू. कोमरा 11 चषक 2021 या भव्य दिव्य आयोजनाचं आपण सहभागी झाला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आहे. तर जाऊया पुन्हा एकदा. या स्पर्धेच्या निमित्तानं आज ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि आजच्या दिवसातली तिसरी मॅच आपल्या समोर रंगली जाते. 31 धावांचे टार्गेट ठेवलं गेले. कुमार 11 तुर्बे टीमने 18 चेंडू 31 धावा असं समीकरण आहे. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच गंगाधर इंगोले, त्याचबरोबर किशोर मडवी. आणि अनेक वर्षापासून हे दोन सलामीवीर आतापर्यंत श्रीकृष्ण दिवाचं सलामीवीर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संगमेश येतोय, ज्याने मागच्या मॅच मध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि प्रभाव सोडलाय संगमेश या खेळाडूने. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. चांगला स्पेल टाकावा लागेल, चांगलं गोलंदाजी करावी लागेल. त्याचबरोबर श्रीकृष्ण दिवा टीमला मात्र चांगल्या पद्धतीची बॅटिंग या मॅच मध्ये करावं लागेल. 31 धावा फायटिंग स्कोर आहे या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये एक स्लिप पाहायला मिळाली होती भूषण पाटील यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर या मॅच मध्ये कुठलीही स्लिप आपल्याला पाहायला मिळेल नाही, कारण की टार्गेट हे तसे पाहिलं तर 31 धावा आहे. तर संगमेश गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. स्ट्राईक एंडवर आहे गंगाधर इंगोले. पावसाळी रबर बॉल खेळण्याचा पुरेपूर अनुभव आहे खेळाडूकडे. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. फटका चांगला आहे. चेंडू 1 बाउन्स इन टू द फॅन्स. चेंडू सीमारेषा पार चौकार. पहिल्याच बॉलवर 4 धावाने आपलं खातं उघडतोय. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या चेंडूवर आपली 4 धावाने मोहर उमटवतोय गंगाधर इंगोले. दुसरा बॉल स्विंग इन मिस. सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक. संगमेश कौतुक करेन. टेट फॉर टॅट जसंच तसं उत्तर गोलंदाजाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 2 कडवी आव्हान आहे. संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. सट्टिक लाईन इन लेंथ. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीने ऑफ स्टंपवर गोलंदाजी केली होती या संगमेशनी. या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवर चौकार लगवल्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉलवर आतापर्यंत डॉट बॉल पाहायला मिळतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी. मोठा फटका आहे. चेंडू जातोय स्वीपर कव्हर रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमारेषा पार. गंगाधर इंगोलेच्या बॅट मधून येतोय कणकणीत दणदणी चौकार. यस आपण पाहू शकाल मागच्या चेंडूवर चौकार देखील लगवला गेला. चांगला स्ट्रोक गंगाधर इंगोलेच्या माध्यमातून पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना. हा ट्रॅकर टॉपेज. चेंडू हवेत आहे. त्याखाली नमित पाटील कडून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. संगमेशला मिळते पहिली सफलता. मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. गंगाधर इंगोले तंबूच्या आश्रयाला परतलाय.
नखाने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. स्वरात गेल्यानंतर देवाने झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली लेंथ. षटक क्रमांक संपला गेलाय. पहिल्या षटकात फक्त 8 धावा खर्च केल्या संगमेशने. आता मात्र समीकरण असेल ते म्हणजेच 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 23 धावा, 23 धावा 12 चेंडू. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. एक गडीबाद संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा हिरो ज्याने विस्फोटक फलंदाजी केली आहे. डेंजरस मॅन, बिग मॅन जयेंद्र मडवी. पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू, ते सर्रार बिट करून गेलाय जयेंद्र मडवीला. हेमंत पाटील ते सर्रार गोलंदाज आहे. या टीमचा भरवशाचा गोलंदाज देखील आहे. ज्या पद्धतीने संगमेशनी गोलंदाजी केली तशा पद्धतीची सटीक लाईन अँड लेंथनी गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा सुमित पाटील यांच्याकडून केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 9 या आकड्यावर. आता मात्र समीकरण आहे 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा कराव्या लागतील. इथे फुल्लर लेनचा चेंडू होता. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. पण या नो बॉलचा पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही जयेंद्र मडवी. सुदैव म्हणावं लागेल हेमंतला आणि 1 धाव मिळते टीमला. तर आपण पाहू शकाल नो बॉलचा इशारा, फ्री हिटचा इशारा देखील केला जातोय. या मॅचच्या दरम्यान संधी असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार जर पाहिलं तर प्रत्येक फ्री हिट नंतर, प्रत्येक नो बॉल नंतर फ्री हिट असतो. त्या फ्री हिटचा मात्र कुठलाही फलंदाज बाद होऊ शकत नाही. त्यामुळे संधी असेल, या संधीचं सोनं करेल की काय जयेंद्र. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावर. 11 अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे जयेंद्र मडवीच्या बॅट मधून. बिग मॅन, बिग शो, ब्रँडेड षटकार, चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती. आगरी कोळी समाजाची आराध्य देवता आई एकविराला देखील वंदन केलं जाते. आज आगरी कोळी समाज एकवटलाय या गोष्टीचा आनंद देखील आहे. त्याचं कारण लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबा यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यावं यासाठी एक हक्काची मागणी केली गेली. ती प्रदर्शन देखील आपण पाहिला. तर या स्पर्धेसाठी अनेक शुभेच्छा देखील आल्यात. यावेळी साप ट्रॅकर फटका फसलाय. इथे मात्र सिंगल मिळते. 1 धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. या स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील आल्यात. राज भोईर आणि सूरज पाटील घणसोली यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 13 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. किशोर मडवी पहिलाच बॉल टॉप एज आणि संधी आहे धावचीची. काय घडलंय जयेंद्र मडवी इथे मात्र धावचीच्या स्वरूपात परतलाय. गरज नसताना ही विकेट का फेकली असा प्रश्न देखील केला जाईल. सेट बॅट्समन जयेंद्र मडवी
तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज क्रमांक दुसरा बाद होतोय. थँक्यू व्हेरी मच. जयेंद्र परतल्यानंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 13 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही दोन्ही टीमला संधी आहे. कुमार 11 तुर्बी टीम नवी मुंबईतील सर्वात यशस्वी टीम, जी टीम देखील यावेळेस मात्र हेमंतच्या बॅटमधून चांगला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून एक एक धाव टीमसाठी अतिशय महत्वाची आहे. त्यासाठी देखील प्रयत्न केला जातोय, संघर्ष केला जातोय. अखेरचा चेंडू. 7 बॉल 11 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका चांगला आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. षटक क्रमांक संपला गेले दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 धावा. धावफलकावर लागलेत 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल 7 धावांची. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये. असं म्हटलं जातं दुःखावर फुंकर मारण्याचं काम जर कोणी करत असेल तर संगीत करतं. तर डीजे मास्टरला एक संधी देऊया आणि ऐकूया एक मधुर गीत. ठेवलेला विश्वास. 7 धावा डिफेंड करायचे आहे. सेकंडवर मास्टर माइंड. पहिलाच बॉल पुल केला जातोय. चेंडू जातोय शॉट मिड विकेट रिझन मध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते. बघता बघता फंबलिंग. प्रेशर 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 मध्ये कोई बिखरताय कोई निखरताय. यावेळेस मात्र बिखरत असताना कुमार 11 टीमच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं ते क्षेत्ररक्षण झालं नाही आज कुमार 11 टीमच्या माध्यमातून. टीमला मिळेल 2 धावा आणि आता मात्र समीकरण असेल 5 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन केलं. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा फंबलिंग. समीर वारंगे जिथे चूक करतोय, जिथे 1 धाव आहे तिथे मात्र 2 धावा दिल्या जातात. यावेळेस मात्र भूषण पाटील देखील आपल्या संघ सहकार्यावर नाराज आहे. ज्याचं कारण आहे जी बिग फाईट होती, जिकडे चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची गरज होती तिथे मात्र वारंवार चुका होतात आणि अशा मोठा खेळाडू मात्र 100% एफर्ट देत असताना मात्र काहीसा नाराज असतोय. यावेळेस मात्र टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 28. अजूनही धावांची आवश्यकता आहे. 3 धावांची आवश्यकता. 4 बॉल 3 धावांची आवश्यकता.
पहिलाच बॉल इथे मात्र मोठा फटका लागूला जातोय. चेंडू जातोय कव्हर रिझन मध्ये आणि चेंडू जातोय सीमा लगत. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि बघता बघता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि विजयाचा मुकुट जातोय तो म्हणजे श्रीकृष्ण दिवा टीमला. खूप खूप अभिनंदन श्रीकृष्ण दिवा टीम. त्याचबरोबर हार्ड लक कुमार 11 तुर्बे टीम. नेक्स्ट मॅच साठी मी अनाउन्समेंट करतोय. जो टॉस झाला आपण पाहू शकाल जय सानपाडा वर्सेस तन्वी 11 कोपरखेडणे. श्रीकांत स्मृती सानपाडा वर्सेस तन्वी 11 कोपरखेडणे. हे मॅचची वाणी आपण ऐकाल. नवी मुंबईचा बेहतरीन आवाज जे आवाज गेली अनेक वर्षापासून या टेनिस क्रिकेट मध्ये दुमदुमतोय. माझे गुरुवर्य संतोष म्हात्रे सँडी सर. थँक्यू.